एका शेतात डबल पीक कसं घेता येईल, डबल म्हणजे केळी प्लस कांदा, कांदा प्लस पपई, असं काहीतरी लागवड करा. एका याच्यावर करा. याला म्हणजे बघा, कांदा जर निघालं, शेतकऱ्यांसाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आम्ही आमच्या चॅनलला. पहिला व्हिडिओ आहे, तर तुम्ही समजून घ्या काय भूलचूक झाली असेल. ते कांदा लागवड पद्धत आमच्या क्षेत्रामध्ये कशी आहे आणि तुमच्या क्षेत्रामध्ये कशी आहे ते आम्हाला सांगा तसं कमेंटमध्ये. आमच्या क्षेत्रामध्ये बघू शकता तुम्ही, दुसरं पीक मोठं पीक पण लावून घेतात शेतकरी. ते लागवड कशी झाली ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल. आणि डबल उत्पन्न कसं काढता येईल एका शेतामध्ये, तसं तुम्ही बघून घ्या व्हिडिओ. तुम्हाला आवडली ती पद्धत तुम्ही लागवड करू शकता आमच्या व्हिडिओ मार्फत. ते याच्यात आपण कांदा लागवड करणार आहे आज. कांदा लागवड बहुतेक चालू पण झाली आपली शेताची. आपल्या शेतात आता पहिले लोटा वगैरे मारून घेतला आपण, आणि आपल्या ट्रॅक्टरने आपण बेलं पाडून घेतलं मित्रांनो. बघू शकता तुम्ही, हे म्हणजे ती शेरी पाडून घेतली ते 5 फुटाच्या अंतरावर. आपल्याला कांद्यामध्ये केळी लागवड पण करायची मित्रांनो. आपली पहिले जुनी ठिबक होती, त्याच्यावर आता पहिले म्हणजे ते 4 फुटाच्या अंतरावर आपली ठिबक आहे. तर त्याला आपण 2-in-1 कनेक्शन देऊन कांद्याला 2 नळ्या काढून घेतल्या. एका बोधवर 2 नळ्या काढल्या. ही शेरी पाडली ना, याच्यात आपल्याला केळी लागवड करायची मित्रांनो. केळी लागवडसाठी आपण ही शेरी पाडली. इथं केळी लागवड, इथं कांदा, 2-in-1 पीक घेतोय मित्रांनो. बघू शकता तुम्ही. नवीन एक शेत आणलंय मी तुमच्यासाठी दाखवण्यासाठी. आपलं लागवड कशी झालेली तुम्ही बघू शकतात. आपलं कांदा लागवड आहे, त्याच्यामध्ये पपई लागवड आहे. पहिले आपण पूर्ण शेताला लोटा मारून घेतला, लोटावेटरने पूर्ण मशागत करून घेतली. त्याच्यानंतर एक आपण ते कपाशीला शेरी वगैरे पाडतो ना, त्याचं बेलं पाडून घेतलं. बघू शकता तुम्ही, एक सारी पाडून घेतली. कारण की आपल्याला पपई लागवड करण्यासाठी बघा, पपईचं झाड पण आहे. पपई लागवड झालेली शेतकऱ्यांची. पपई लागवड करण्यासाठी एक शेरी बनवून घेतली होती. आणि त्याची आपण हे जे आपलं गादी वापर बनवलेलं आहे, याचं माप म्हणजे ती शेरी जी पाडली होती ते 8 फुटाच्या अंतरावर पाडलेली आहे. 8 फुटाचं अंतर म्हणजे पपईचं पण माप होऊन जातं. आणि कांद्यामध्ये बघू शकता तुम्ही 4 नळ्या घेतलेल्या आपण 16 mm च्या ज्या नळ्या आहे त्यांची ठिबक बघा आपण कशी केलेली आहे. आपण डायरेक्ट 2 फुटाच्या अंतरावर ठिबक काढलेली. प्रत्येक ओल 2 फुटाच्या अंतरावर घेतलं आहे, कारण आपल्याला पपई लागवडसाठी पण. आणि कांद्यामध्ये बघा डायरेक्ट 4 नळ्या आतून दिल्या आहे. काही विषय नाही, डायरेक्ट पाणी ओलं होतं, पूर्ण शेत पूर्ण भिजून जातं. आणि पपईला आता काय नळीची पण गरज नाही अजून. तर या 2 नळ्या आहेत, यांचं पाणी बरोबर पपईला भिडून जातं, शेरीमध्ये बरोबर पाणी उतरून जातं. बघू शकता तुम्ही. कांदा लागवड एकदम म्हणजे एका शेतात डबल उत्पन्न घेण्याचा प्रयत्न चालू आहे शेतकऱ्यांचा. एकदम योग्य पद्धत आहे. आता कांदा निघाला म्हणजे लगे पपईला थोडंफार वखरणे वगैरे करून लोटा वगैरे मारून होऊन जाईल काम. एकदम भारी पपईला लगेच एक ही जी नळी आहे, ही नळी लगेच इकडे घेतली म्हणजे या शेरीमध्ये नळी येऊन जाईल, पपईचं पण काम होऊन जातं. आणि या नळ्या डायरेक्ट आपल्याला बंद करायच्या नंतर, कांदा निघाल्यानंतर, कांदा खांडणी वगैरे झाली किंवा शेडमध्ये भरतात तेव्हा मार्केटला. तर बघू शकता शेतकरी बांधवांनो, हे आपलं कांदा लागवड झालेली. याच्यामध्ये फक्त कांदाच आहे, दुसरं पीक नाही, फक्त कांदा आहे. आणि इथं बघा लहान ट्रॅक्टरने बोत पाडून घेतलेले आहे. लहान ट्रॅक्टरने वाप बनवून दिलेलं आहे. शेतकऱ्याने कांदा लावून दिलाय त्याच्यात. तिकड डायरेक्ट नो ठिबक, नो डबल पीक, फक्त कांदा आहे इथं. आणि इकडच्या शेतामध्ये बघू शकता तुम्ही, त्याच्यात बघा कांदा लागवड चालू झालेली आहे. इथं कांदा लागवड आणि इथं केळी लागवड होणार आहे नंतर. इथं केळीचं पण बेलं पाडून घेतलेलं आहे, शेरी पाडून घेतली ट्रॅक्टराने. आणि इथं वरती कांदा लागवड होणार आहे. शेतकऱ्याचा जवळजवळ येतोय असा आहे की कांदा प्लस केळी डबल उत्पन्न घेण्याचा येतोय. चांगली गोष्ट आहे डबल उत्पन्न घेण्याचा. तुम्ही पण प्रयत्न करा. आपला कांदेसमध्ये आता सध्या असंच चालू आहे. दुसऱ्या शेतात आलेलो आहे. इकडे पेरणीचं कांदा आहे आणि इकडे मजूर लावून लागवड केलेली आहे. इकडे ट्रॅक्टरने कांदा पेरणी झालेली आहे. रोप म्हणजे काळं रोप डायरेक्ट पेरून दिलं होतं इकडे. आणि इकडे आपण मजूर लावून कांदा लागवड केलेली आहे. म्हणजे 2 पद्धती, एकाच शेतात 2 पद्धती तुम्ही बघू शकता. बोरच्या शेतीमध्ये आलो आहे. बोर लागवड केलेली त्यांनी, बोर लागवड केलेली आहे त्यांनी. आता नंतर शेत कमीत कमी 7-8 महिने पडण्यापेक्षा त्यांनी त्याच्यामध्ये कांदा लागवड करून दिलेली आहे. ते कांदा लागवड जवळजवळ तुमचं 4-4.5 महिन्यामध्ये निघून जाईल. बरोबर बोर पण चालू होऊन जाईल. म्हणजे त्या शेतकऱ्यांनी असं काम केलं, शेत पडण्यापेक्षा त्याच्यात कांदा लागवड केलेली. एवढे दिवस
कांद्याचं पण उत्पन्न निघून जाईल, म्हणजे डबल उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतायत ते शेतकरी बांधव. तुम्ही पण व्हिडिओ बघून असं काही ना काही करा. एका शेतात डबल पीक कसं घेता येईल, डबल म्हणजे केळी प्लस कांदा प्लस पपई असं काहीतरी लागवड करा. त्याला म्हणजे बघा, कांदा जर निघालं, कांदा जर उत्पन्न नाही मिळालं तर बोरमध्ये येऊन जाईल. तसंच आपला कांदा लागवड केली आणि त्याच्यामध्ये केळी राहिली, कांद्याला नाही भाव भेटला तर केळीला भेटून जाईल, केळीला नाही भेटला तर कांद्याला भेटून जाईल, म्हणजे डबल उत्पन्न भेटतंय आपल्याला. तर शेतकरी बांधवांना तुम्ही बघू शकता, हे माझं शेत आहे, याच्यात मी पीक कसं लावलेलं आहे बघू शकता तुम्ही. आपलं पहिले लोटा मारून घेतलेला आहे पूर्ण शेताला लागवडसाठी, नंतर कांदा लागवड करून घेतली, त्याच्यानंतर डायरेक्ट ठिबकच्या नळ्या आतून दिलेल्या आहेत, कुठंही काही गॅप सोडलेला नाही, डायरेक्ट पूर्ण कांदा लागवड झालेली आहे बघू शकता तुम्ही. आणि नळ्या डायरेक्ट आपल्या ठिबक जी आहे ती प्रत्येक 16 mm ची नळी आणि डायरेक्ट 2-2 फुटावर नळ्या काढलेल्या आहेत, सगळ्या नळ्या 2-2 फुटावर बघू शकता तुम्ही. इथून तिथपर्यंत तर 150 ते 180 फूट अंतर आहे, डायरेक्ट 16 mm ची नळी आहे, पूर्ण पाणी त्यापर्यंत पोहोचून जातं, कुठंही काही गॅप सोडलेला नाही. आपल्याला डबल पीक घ्यायचं नाही होतं, एकच पीक घ्यायचं होतं, म्हणून त्याच्यासाठी डायरेक्ट कांदा लागवड केलेली आहे, कुठंही काही गॅप नाही. तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही म्हणत असाल की याने डायरेक्ट लागवड करून दिली पूर्ण अखंड, तर तसं नाही मित्रांनो. अखंड लागवड केली उत्पन्न वाढवण्यासाठी केलेली. आपलं उत्पन्न, आपल्याकडे क्षेत्र कमी असल्या कारणामुळे आपण कसं उत्पन्न वाढेल याच्यासाठी आपण मेहनत केलेली आहे, घ्यायचं आहे. आणि जास्त करून किती 2 ते 3 फवारण्यासाठी आपण काही एवढी कीर वगैरे नाही सोडू शकत. तुम्ही बघू शकता आपलं क्षेत्र कसं आहे. कांदा लागवड एकदम बेस्ट आहे, उत्पन्न वाढवण्याचा हेतू आहे आपला, काही नाही दुसरं.